सुप्रभात. शाळा बंद पण शिक्षण सुरू या आपल्या जिल्हास्तरीय ऑनलाईन एज्युकेशन चॅनलवर आपल्या सर्वांचं खूप खूप मनपूर्वक स्वागत. तुम्ही सगळी मुलं या आपल्या बीएनसीच्या एज्युकेशनल चॅनलचा लाभ घेत आहात. तुमच्या अधिकाधिक मित्रमैत्रिणींना सांगा की जेणेकरून त्यांनाही आपल्या तज्ञ मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनाचा उपयोग होईल आणि या सर्व लेक्चर्सचा, या ऑनलाईन पाठांचा तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये भरपूर उपयोग होईल, तुम्हाला त्याची मदत. पुन्हा एकदा मी आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. I am Dipta Devidas Chotwe, Barvenagar Municipal School number 6, N Ward, Ghatpopar. And today, children, we are going to learn our lesson, The House Builder, Part 2. So let's start our lesson with a very inspirational thought which is related to our lesson. This is thought of the day. Today is 25th September 2021. Friends, please read the thought of the day today's very carefully. Self-belief and hard work will always earn you success. Self-belief and hard work will always earn you success. मित्रांनो, हार्डवर्क याचा अर्थ कठोर परिश्रम आणि सेल्फ बिलीफ याचा अर्थ स्वतःवरचा ठाम विश्वास. सेल्फ बिलीफ अँड हार्डवर्क, these are very important two pillars of our life. आपल्या जीवनाचे हे आधारस्तंभ आहे. या दोन गोष्टींशिवाय आपण जीवनात प्रगती करत नाही. बघा, एव्हरीवन इज गिफ्टेड विथ अ टॅलेंट ऑर अ स्पेशालिटी. आपल्यामध्ये सर्वांमध्ये काही ना काही चांगले गुण, काही ना काही टॅलेंट आहे. पण ते गुण आपल्याला अधिकाधिक उजळून घेण्यासाठी स्वतःवरती ठाम विश्वास हवा. पण फक्त ठाम विश्वास असून चालणार नाही, त्याबरोबर कठोर परिश्रम घेण्याची क्षमता आपल्यामध्ये हवी. सेल्फ बिलीफ अँड हार्डवर्क या दोन गोष्टी आपल्या आयुष्यात असतील तर नथिंग कॅन स्टॉप यू. बिकॉज नथिंग कम्स टू यू विदाउट पुटिंग आवर कंटिन्युअस एफर्ट. एफर्ट्स मीन्स पर्सिस्टन्स. आपण धड्यामध्ये हा शब्द पाहिला. तर स्वतःवरचा विश्वास आणि कठोर परिश्रम या दोन मार्गांनीच आपण आपल्या आयुष्यामध्ये यश मिळवू शकतो, खूप पुढे जाऊ शकतो. या दोन गोष्टी आपण आपल्या अंगी सदैव बाणवल्या पाहिजे आणि त्यांच्या आधारे जीवनाची वाटचाल केली पाहिजे. सो ऑलवेज रिमेंबर द वर्ड सेल्फ बिलीफ अँड हार्ड वर्क. So with this nice thought, let's start our lesson. What are the learning outcomes of this lesson? या पाठातून आपण काय शिकणार आहोत? New words and phrases. In our previous lecture, we have seen that in that lesson there are so many new words, so many new phrases. And after completing this lesson, we will do English workshop. In that workshop also, we will solve the activities based on the words and phrases. In this story, you can identify details. How many characters are there in this story? What is the main idea of this story? And third learning outcome is enable to respond to questions. जे काही आपण त्या गोष्टीमधून शिकतो त्यावर आधारित आपण प्रश्नांची उत्तरं देऊ शकणं, हे आपल्याला या पाठामधून शिकायचं आहे. नवीन नवीन शब्द, फ्रेजेस, या पाठाची मध्यवर्ती कल्पना आणि यात आलेल्या प्रश्नांना उत्तरं, त्याला योग्य अभिव्यक्त करणं, हे या आपल्या पाठाचं आजच्या उद्दिष्ट आहे. द हाऊस बिल्डर पार्ट 2. In our previous lesson, आपण हाफ धडा, अर्ध्यापर्यंत आपण धडा शिकलो.
आता आपण आपल्या काय काय लक्षात आहे? डू यू रिमेंबर ऑल दीज थिंग्स? लेट्स चेक. Let's revise. Friends, do you remember these pictures? These are the different professionals involved in construction. This is the lesson which is related to the many things about construction, because this is the lesson of a mason. Mason yacha arth governor, who builds walls, roof, make plasters. त्यांना आपण मेसन म्हणतो. त्याच्याशी संबंधित हा पाठ आहे आणि याच्यामध्ये वेगवेगळे संदर्भ या वेगवेगळ्या व्यावसायिकांचे आलेले आहेत. सो फ्रेंड्स, कॅन यू टेल मी अबाउट दिस पिक्चर? फर्स्ट पिक्चर, हु इज ही? टीचर आस्था से. येस. टीचर आर्किटेक्ट. रिपीट आस्था. I can't hear you. Astha? Architect. Architect, yes. And second picture? Engineer. Engineer. Architecture plans and design the structure. And what is the work of engineer? काय करतात engineer? त्या स्ट्रक्चर प्रमाणे, त्या आरेखनाप्रमाणे सगळं काम व्यवस्थित, बांधकाम व्यवस्थित होतंय की नाही ते पाहणं, दॅट इज द वर्क ऑफ इंजिनियर. थर्ड पिक्चर, कॅन एनीबडी टेल? Construction. आस्था? बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर. Repeat after me, building contractor. Building contractor. Yes. Building contractors जे असतात, they supervise the construction. Material, workers, हे सगळं व्यवस्थित आहे की नाही, तिथे बांधकामाच्या सर्व सोयी सुविधा अवेलेबल आहेत की नाही हे पाहणं बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टरचं काम. फोर्थ पिक्चर, fourth picture, he is a mason. Teacher mason. मेसन ज्याच्याशी संबंधित आपण हा पाठ शिकतो. द नेक्स्ट पिक्चर इज ऑफ टायलर. फरशा बसवण्याचं काम जे करतात दे आर टायलर. अँड द लास्ट पिक्चर, दे आर इंटिरियर डेकोरेटर्स. दे ब्युटिफाईज द होम इनसाइड द होम. घरातलं आतलं सुशोभीकरण इंटिरियर डेकोरेटर्सच्या माध्यमातून होतं. आपल्याला हा जो भाग आहे याच्यावर एक वेगळी ऍक्टिव्हिटी पुस्तकामध्ये आहे, म्हणून या भागाचं थोडक्यात आपण रिपिटेशन केलेलं आहे. नाउ फ्रेंड्स, लेट्स रिवाइज द स्टोरी. दिस इज द मेसन and these are the qualities of that mason: dedication, loyalty, diligence, persistence, zeal. The mason was very hardworking person. He worked for a contractor for many years. He is very particular in his work. He put his mind in that work with full dedication, with full persistence. He did his work. So contractor was very happy with him. He gave him good salary. The contractor always worked with him and the mason always satisfied his contractor. Those buildings built by mason, they are very beautiful. And the customers, the owners of that houses, they were also very satisfied with the work of that mason. तो मेसन अतिशय उत्तम प्रकारे आपलं काम करायचं. कधीही त्याने आळस केला नाही, चालढकल केली नाही. ही युज्ड बेस्ट क्वालिटी मटेरियल. उत्तम प्रकारचं मटेरियल वापरून त्याला जे आराखडा जो त्याच्या समोर आलेला आहे,
अगदी त्यापेक्षा सुंदरच घर बनवण्याचा तो प्रयत्न करायचा. आणि म्हणून कॉन्ट्रॅक्टरला सुद्धा खूप काम त्याच्या मार्फत मिळायचं. ही वॉज व्हेरी हॅपी विथ द मेसन. बट आफ्टर बिकमिंग ग्रँडफादर, आफ्टर वर्किंग सो मेनी इयर्स, the mason decided to stop his work because he want to spend time with his grandchildren. त्याने बाबा ठरवलं की बस आता आपण खूप काम केलं, आता आपण थोडं थांबूया, आपण आपला वेळ शांततेमध्ये घालवूया, आपल्या नातवंडांबरोबर घालवूया. So he decided not to work. And he told the contractor about his decision. As the mason was very excellent workman, खूपच उद्योगी, मेहनती, प्रामाणिक असा आपला काम करणारा माणूस आता काम करणार नाहीये, या भावनेने the contractor was very disappointed. का बरं असं यांनी ठरवलं असेल असं त्याला वाटतं. आणि त्याने खूप प्रयत्न केला त्याला समजवण्याचा. बट द मेसन डिडंट ऍग्री. आता मात्र कॉन्ट्रॅक्टरचा नाईलाज झाला. बिकॉज आपल्याला धड्यामध्ये शब्द आलेला आहे, मेसन वॉज व्हेरी फर्म पर्सन, फर्म माइंडेड पर्सन, दृढ निश्चयी होता. त्याने ठरवलं आता मी नाही करणार तर नाही. मग कॉन्ट्रॅक्टरने त्याला एक विनंती केली की प्लीज बिल्ड वन लास्ट हाऊस फॉर मी. प्लीज, as you work for so many years with me, so please do a special favor and build one last house for me. The mason was not ready to do so, but ठीक आहे, चला आता इतकी वर्ष आपण काम केलंय तर एका विनंतीला यांच्या मान देऊन एक शेवटचं बांधकाम आपण करूया असं मेसनने ठरवलं. बट ही वॉज नॉट हॅपीली इदर. ते काम त्याने आनंदाने घेतलेलं नव्हतं. इथपर्यंतची स्टोरी आपण पाहिली. नाउ लेट्स मूव फॉरवर्ड. नाउ व्हॉट हॅपन नेक्स्ट? लेट्स सी. The construction started. It was most beautifully designed house to be built at a sought after location. At a sought after location. However, the mason could not put his mind and heart in his work. He did his work very roughly and carelessly, without interest or dedication. Even the building material used was of low quality, but he did not care. He simply wanted to complete the job in haste and finally retire. Now see the picture. The mason's work. How did he work? Because unwillingly he started the work. इच्छा नसताना त्याने ते काम सुरू केलेलं आहे. इट वॉज मोस्ट ब्युटिफुली डिझाईन हाऊस. एक अतिशय सुंदर आराखडा, नकाशा मेसनला प्राप्त झालेला होता. ऍट अ सॉर्ट आफ्टर लोकेशन. एका नियोजित छान स्थळी, निवडलेल्या विशिष्ट स्थळी त्या घराचं बांधकाम होणार होतं. बट द मेसन वॉन्ट टू रिटायर, सो ही कुड नॉट पुट हिज माइंड, हिज हार्ट. माइंड, हार्ट म्हणजे हृदय, मन. त्या कामात त्याचं मन गुंतत नव्हतं. तो पूर्ण मनापासून ते काम करू शकत नव्हता, कारण त्याची काम करण्याची इच्छा कमी झालेली होती. द मेसन कुड नॉट पुट हिज माइंड अँड हार्ट इन हिज वर्क. सो बघा, आता आपल्याला एखादी गोष्ट अनिच्छेने करायला लागली तर आपण ती कशी बशी करतो. बिकॉज अनविलिंगली वी आर डुईंग दॅट. कोणीतरी आपल्याला जबरदस्ती केली, सांगितलंय म्हणून आपण ते काम करतो. मग ते काम छान कसं होईल? कारण आपण कसं बसं घाईघाईने ते बाबा हा चला आता सांगितलंय तर आपण करूया म्हणून आपण ते पूर्ण करतो.
त्यात आपलं मन नसतं, आपली इच्छा नसते, मग ते काम खूप छान स्वरूपात आपल्या समोर येत नाही. तसंच मेसनचं झालं. He did his work very roughly and careless. Rough, ओबड-धोबड. The mason was very famous for his beautiful work, his accurate work. But now, see his work. Very rough work, very careless work, without interest or dedication. He had no interest in his work. त्या बांधकामामध्ये त्याला अजिबात रस वाटत नव्हता. Even the building material used was of low quality. Before this, the mason was very accurate. He gave full attention to the quality of that material. He always used high quality material for the building houses. But now, कमी प्रतीचं सामान आलेलं आहे, थोडासा माल जे सिमेंट, रेती हे सगळं व्यवस्थित ठीकठाक त्याला चांगल्या क्वालिटीचं वाटत नाही, बट ही डिडंट केअर. ठीक आहे, आता आलं आहे, जे समोर आहे त्यातून आपण हे काम पूर्ण करून टाकू, या भावनेने त्याने ते काम करायला घेतलं. He simply wanted to complete the job in haste and finally retire. In haste, घाई-घाई, त्वरेने. त्याला कसं तरी ते पटकन काम पूर्ण करायचं होतं. Job in haste and finally he want to retire. He want to stop his work. He want to spend time with his grandchildren. Because he firmly decided not to work. See how the plaster is, the finishing of wall. He didn't do it well. Because unwillingly he started the work. He didn't put his mind, his heart in that work. Because he want to retire. Now let's go to the next slide. Oh, the house was ready earlier than expected. Very roughly made structure, weak walls, poor finish. See, very weak walls, poor finishing of house. त्या घराच्या भिंती ओबड-धोबड, अशा छान प्लॅस्टर न केलेल्या, भिंती कमकुवत आणि संपूर्ण रचनाच डोळ्यात भरण्यासारखी नव्हती, जे मेसनला बिलकुल शोभणारं नव्हतं. कारण आधीच त्याचा नाव लौकिक, त्याची प्रसिद्धी त्याच्या उत्तम कामासाठी होती. मग असं का बरं झालं, असं का घडलं असेल? लेट्स सी. The house was ready earlier than expected. Very roughly made structures. पूर्ण आराखडा, पूर्ण बांधकाम very roughly made. कशा तरी पद्धतीने ते ओबड-धोबडपणे पूर्ण केलेलं होतं. Very weak walls. कमकुवत अशा भिंती, पुअर फिनिश. त्यांना चांगलं सुशोभन नव्हतं त्या भिंतींना, त्यांचं फिनिशिंग एकदमच कमी दर्जाचं होतं. And did not look as good at all as design. See the design of the house and the house made by the mason. Designs तर फार उत्तम प्रकारचे त्याच्याकडे आलेले होते, परंतु मेसनने पूर्ण मेहनतीने, पूर्ण प्रामाणिकपणे ते काम केलेलं नसल्यामुळे त्या डिझाईनवर हुकूम, त्या आराखड्यावर हुकूम ते काम झालं नाही. Yet the mason did not care. तरी सुद्धा मेसनला त्याची पर्वा नव्हती. He completed his task. कसं बसं करून त्याने ते पूर्ण केले. He informed the contractor that the house was ready and he was waiting to hand over its keys to him. Now the house is ready and the house was ready earlier than expected. उत्तम प्रकारे जेव्हा बांधकाम होत असे तेव्हा वेळ लागायचा बांधकामाला, कारण अत्यंत बारकाईने उत्तम क्वालिटीचं सामान वापरून ते घर, ते बांधकाम पूर्ण होत असते. परंतु आता अगदी घाईघाईत केल्याने
द हाऊस वॉज रेडी अर्लियर दॅन एक्सपेक्टेड. एक्सपेक्ट अपेक्षा असणे, की बाबा एवढ्या दिवसांमध्ये पूर्ण होईल, इतक्या कालावधीमध्ये पूर्ण होईल असं अपेक्षित होतं. पण खूपच जलद गतीने कसं बसं काम उरकल्यामुळे ते खूप आधीच, अर्लियर दॅन एक्सपेक्टेड, द हाऊस वॉज कम्प्लिटेड बाय द मेसन. अँड नाव ही वॉन्ट टू इन्फॉर्म to the contractor, please come, the house is ready and I want to hand over the keys to you. त्यांनी कॉन्ट्रॅक्टरला कळवलं की माझं काम पूर्ण झालेलं आहे. नाउ कम अँड प्लीज एक्सेप्ट द कीज. आता तुम्ही ह्या चाव्या आपल्या ताब्यात घ्या. माझ्याकडून जे व्हायचं होतं ते काम, दॅट टास्क इज कम्प्लिटेड. नाउ what happened next? The contractor arrived at the site. He had a file of legal documents. Friends, what is the meaning of legal? See in that red square, connected to law. Law याचा अर्थ कायदा. कायदेशीर बाबी त्यांना आपण लीगल म्हणतो. डॉक्युमेंट्स याचा अर्थ कागदपत्र. कोणतंही घर म्हणा, बांधकाम म्हणा किंवा जे काही आपण खरेदी करतो त्याच्या संदर्भातले काही कायदेशीर व्यवहार असतात, त्याचे जे कागदपत्र असतात त्यांना लीगल डॉक्युमेंट्स असं म्हटलं जातं. सो कॉन्ट्रॅक्टर कम विथ द लीगल डॉक्युमेंट्स इन हिज हँड. ही अराइव्ड ॲट द साइट. द मेसन हँडेड ओव्हर द न्यू हाऊसेस कीज टू हिम. मेसनने घराच्या, नवीन बांधकाम केलेल्या घराच्या चाव्या त्यांच्या ताब्यात दिल्या. बट देर इज वन सरप्राईज फॉर द मेसन. अँड व्हॉट इज दॅट? ही didn't have any idea of that surprise. So, what surprise is there for the mason? Let's read. The mason handed over the new house's keys to him, but the contractor did not step forward to enter the house. Contractor didn't step forward. He didn't go into the house to see what a beautiful house, what a nice finishing. No, he never did anything from this. कॉन्ट्रॅक्टर साहेब आतमध्ये गेलेच नाही, बाहेरूनच त्यांनी, कारण त्याचा पूर्ण विश्वास होता की हा माझा जो एक्सलंट वर्कमॅन आहे, जे काम करेल ते उत्तमच दर्जाचा असतो. म्हणून ही डिड नॉट स्टेप फॉरवर्ड. आतमध्ये गेले नाहीत, घर पाहिलं नाही. टू सी, he did not step forward to enter the house to see it. Instead, instead means ऐवजी, त्याऐवजी त्यांनी काय केलं? See what is the surprise? With a broad smile, he handed over the file along with the house keys to the mason and said, beaming happy tone, beaming, smiling with a great joy. The contractor was happy. Why he was happy? Let's see. त्यांनी चाव्या तर घेतल्या नाहीत, उलट त्या चाव्या मेसनला दिल्या. हँडेड ओव्हर द कीज टू मेसन विथ द लीगल डॉक्युमेंट्स. कायदेशीर कागदपत्र, चाव्या सगळं त्यांनी समोर धरलं. अँड विथ अ बीमिंग हॅपी टोन, विथ अ ग्रेट जॉय, विथ अ स्माइल, ही सेड, these are the ownership documents of this new house in your name. बघा, हे सगळे ओनरशिप म्हणजे मालकी हक्कांचे जे कागदपत्र आहेत हे तुमच्या नावावर केलेले आहेत मी. This house is yours. हे घर आता तुमचं आहे. I had planned it as a gift for you. When I requested you to build a new house for me, that time only I had planned that I will give a gift of this new house to you. This is a special gift from me.
स्टुडंट्स पहा, जे घर मेसनने अतिशय घाईघाईने अनिच्छेने बांधलं ते घर त्याच्यासाठीच गिफ्ट होतं. बट ही डिडंट नो. त्यांना या सरप्राईजची बिलकुल आयडिया नव्हती. पण कॉन्ट्रॅक्टरने सांगितलंय म्हणून आपण ते घर कंप्लीट करूया असं त्यांना वाटलं आणि ते पूर्ण केलं. आणि शेवटी ते जे अनिच्छेने केलेलं बांधकाम आहे किंवा इच्छा नसताना घाईघाईने बांधलेलं घर आहे ते त्याचं मालकी हक्क मेसनलाच प्राप्त झाला. सो दिस इज द स्टोरी. या स्टोरी मधून आपल्याला काय शिकता येईल? तुम्हाला काय वाटतं बाळांनो? हे मेसनसाठी खूप मोठं सरप्राईज होतं का? येस. आणि मेसनना ते लीगल डॉक्युमेंट्स हातात घेतल्यानंतर त्या घराचा ताबा मिळाल्यानंतर काय वाटलं असेल असं तुम्हाला वाटतं? खूप आनंद झाला असेल का? व्हॉट यू थिंक? टीचर त्याला वाटले, मी विषय का सांगू? हो, बोल. टीचर त्याला वाटले की म्हणजे हे लाचचं काम आहे, कसंही केलं तरी चालेल, पण टीचर त्या मालकाने त्याच्यासाठी घर बनवलेलं, कारण त्याने इतके वर्ष मेहनत केली. शाबास. मग ते घर पाहून मेसनना ते जे गिफ्ट त्यांना मिळालं हे पाहून त्यांना काय वाटलं असेल मेसनना? आपण याचा विचार करूया. टीचर त्याला वाटले की हे कोणा दुसऱ्यासाठी घर असेल, पण त्या मालकाने त्याला दिलेलं घर गिफ्ट. व्हेरी गुड विशाखा. टीचर पण नाराज झालं, कारण मी इतका वर्ष सगळ्यांसाठी केलं आणि मी मलाच नाही केलं चांगलं घर. शाबाश, शाबाश. व्हेरी गुड. सो दिस इज द लेसन फ्रॉम दिस स्टोरी. इतकी वर्ष दुसऱ्यांसाठी काम केलं, मनापासून केलं मेसन, बरोबर? परंतु आपण एखादं काम उत्कृष्ट केव्हा करू शकतो? जेव्हा आपलं सेल्फ बिलीफ अँड हार्ड वर्क. रिमेंबर द थॉट ऑफ द डे. जेव्हा आपलं सेल्फ बिलीफ अँड हार्डवर्क त्यात असतं तेव्हा ते काम उत्तम होतं. पण मेसनच्या बाबतीत काय झालं? ही वॉन्टेड टू रिटायर. रिटायर्ड होणं ही ठीक, आपण रिटायर्ड होऊ शकतो कामामध्ये. एका विशिष्ट वयानंतर रिटायरमेंट माणसाला घ्यावीशी वाटते. परंतु काम करण्याची इच्छा, तो कामातला आनंद, तो स्वतःवरचा विश्वास तो त्याने हरवला आणि म्हणून त्याचं हे काम उत्तम प्रकारे पार पडलं नाही. आणि मग अशा पद्धतीने केलेलं काम हे त्याच्याच वाट्याला आलं. हा या गोष्टीतून घेण्याचा बोध आहे. दिस इज द टीचिंग फ्रॉम दिस लेसन that we should always believe in ourselves. We should always do hard work. आणि वयाचं बंधन आपल्या स्वतःवरच्या विश्वासाला, आपल्या कामावरच्या निष्ठेला नसतं. आपण आपलं काम मनापासून आनंदाने करत गेलो तर त्यातून चांगलंच निर्माण होतं. अशा पद्धतीची ही एक मेसनची स्टोरी आपण पाहिली. या पाठामध्ये खूप मोठे म्हणजे आपल्याला मोठे वाटतात ते शब्द, त्याचे अर्थ पण खूप छान आहेत. ते आपण समजून घेऊन आपण कशा प्रकारे आपल्या भाषेमध्ये ते वापरू शकू त्याबद्दल आपण विचार करायला हवा. होमवर्कच्या स्लाइडमध्ये तुम्हाला ते शब्द दिसतील. एकदा पुन्हा मी थोडक्यात त्या नवीन शब्दांचं रिपिटेशन करते. डेडिकेशन असा शब्द 2-3दा आलेला आहे. व्हॉट इज द मीनिंग ऑफ डेडिकेशन? कमिटेड टू टास्क ऑर पर्पज. एखाद्या टास्क म्हणजे काम, आपल्या समोर जे आपल्याला जे अचीव करायचं आहे, व्हॉट वी वॉन्ट टू अचीव, दॅट इज आवर टास्क. कमिटेड, पूर्ण कमिट असणं, कटिबद्ध असणं, त्याला म्हणायचं कमिटेड टू द टास्क. ते काम पूर्ण करण्यासाठी बांधील असणं.
zeal. Zeal means great enthusiasm, with full energy, with full happiness. उत्सुकता यांनी एखादं काम करणं. कोणतंही काम आपण खूप आनंदाने मनापासून करू शकतो किंवा मग घाईघाईने करायचे म्हणून करू शकतो. तर आपण कोणता मार्ग निवडायचा आहे ते आपण ठरवायचं. आणि जेव्हा आपण ते काम खूप आनंदाने करू, द सक्सेस इज आर्स. डेलिगन्स, कंटिन्युअस एफर्ट्स. आज प्रयत्न केला, उद्या सोडला, परवा केला, नंतर नाही केला, असं नाही. कंटिन्युअस एफर्ट्स यू शुड पुट इन युअर टास्क. देन ओनली यू कॅन गेट सक्सेस. धरसोड प्रयत्नांना यश मिळत नाही. सातत्यपूर्ण कंटिन्युअस एफर्ट यू शुड पुट इन युअर टास्क. लॉयल्टी. We should always loyal to our work. You should always loyal to our responsibilities. आपल्या ज्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत, काम आहे, याच्याबद्दल फार विश्वासू आपण असलं पाहिजे. पूर्ण विश्वासाने आणि समर्पणाने आपण ते काम पूर्ण केलं पाहिजे. So these are the new words. There are so many new words also, and in this sentence, in this lesson, there are very big sentences. त्याकडेही तुम्ही वाचन करताना लक्ष द्या. Pauses while reading. You should give your attention to the comma, full stop, because long sentences are here in this sentence. So try to read the sentence with proper intonation, with proper pauses. Please do practice of it. Write down the new words. Try to make new sentences from that words. And always remember the teaching of the story. The moral of the story is hard work, self-belief, dedication, zeal. हे सगळे गुण लक्षात घ्या आणि त्या पद्धतीने वागण्याचा प्रयत्न करा. Okay? Let's move ahead. Now, we are going to solve English workshop. In our English workshop, the first activity is find from the story the noun forms of the following. आपल्याला noun forms शोधायचे. Dedicate, own, measure, perfect. Own is again there. Give, responsible, and persist. Okay. Now, what is noun? We have learned about the noun. त्याचे टाइप्स ऑफ नाउन पण आपण पाहिलेत. पण नाउन कशा पद्धतीने फॉर्म होतो, वेगवेगळ्या पद्धतीने आपण नाउन बनवू शकतो. त्यासाठी त्याला काही सफिक्सेस लागतात. सफिक्स म्हणजे शब्दांच्या पुढे जो प्रत्यय लागतो. जसं मराठीत सुंदर, मग आपण ता हा प्रत्यय जोडला, सुंदरता असं नाम तयार झालं. तसंच इंग्रजीमध्ये पण आहे. आता आपण वर्ब्स पासून कसे नाउन बनतात याच्याबद्दल थोडंसं पुढच्या स्लाइड मध्ये पाहणार आहोत. एक मिनिट. डेडिकेट. द नाउन इज डेडिकेशन. TION हा प्रत्यय इथे लागतो. सेकंड इज ओन. शिप. ओनरशिप अशा अर्थाने नाउन तयार झालं. मेजरचं नाउन सांगू शकाल? हो टीचर, मी सांगू नेहा. येस नेहा. मेजरमेंट. व्हेरी गुड. Measurement. What is the suffix here? Ment. MENT. Okay. Next, perfect. Can anybody tell the noun form of perfect? टीचर मी सांगू ऋग्वेद. Yes. टीचर परफेक्शन. Very good. Perfection. And the suffix is TION. Perfection. Ownचं एक नाउन आपण बनवलं, ओनरशिप. Can you tell me another noun of own? टीचर ओनर. Very good. Very good. Yes, correct. Owner.
Next is give. Teacher Vishaka, Yes. gift. Yes. Vishaka, very correct. Shabbas. Give. Responsible. Teacher responsibility. Again repeat the word, beta. Responsibility. Responsibility. Persist. Persist. Teacher persistent. Very good. Persistence बाळा. Persistence. Okay, teacher. या पद्धतीने नाउन तयार झाले. आता आणखी कोणते कोणते नाउन आहेत एकदा आपण काही नाउन समजून घेऊया. अशा पद्धतीचा जी ऍक्टिव्हिटी आहे ती आपल्याला पुढे आहे. मेक नाउन्स. In our next lessons, there is this type of activity, make nouns. तर when there are verbs असताना आपण nouns कसे फॉर्म करू शकतो? वर्ब म्हणजे क्रियापद. ओके, मग काही वेळा मेंट सफिक्स जोडलं जातं, काही वेळा TION शन, AGEH असे सफिक्सेस जोडून आपण verbs पासून नाउन तयार करतो. सो सी formation of nouns from verbs. Enjoy, suffix is meant, enjoyment. Who will read the next? Okay, I'll read. Improve, meant, improvement. Now shun, TION, collect, TI plus TION, collection. Add, addition. आता नेहमी TION नाही असत, कधी SION पण असतो. मग कन्फ्यूज, कन्फ्युजन, जन, शन आणि जन. बघा हा, कलेक्शन, कन्फ्युजन, ऍडमिशन. थोडा उच्चारांमधला फरक लक्षात. एज जेव्हा सफिक्स आपण वापरतो, then what will be the noun? Pack, age, package. Cover, age, coverage. Some more nouns are here. ENCE. This is the suffix. Then what will be the noun? Differ, difference. Depend, dependence. Now again slight changes there. ANCE. Allow plus suffix is ANC, allowance. Disturb, disturbance. One more suffix is there, AL. Remove plus AL, the noun is removal. Survive plus AL suffix, then the noun will be survival. And why? Inquire. If we add suffix y, then the noun will be inquiry. Discover, discovery. So, from the verbs, we can make nouns by adding suffixes like meant, MENT, TION, SION, AGE, ANCE, ENCE, ALY. You can add this type of suffixes and make nouns from the verbs. Verbs चे नाउन आपण इथे पाहतोय. आपण ऍडजेक्टिव्ह पासून पण नाउन तयार करतो, कधी कधी नाउन पासून सुद्धा नाउन तयार होतो. त्याबद्दलचा एक पार्ट आपण पुढे पाहू. हाऊ टू फॉर्मॅट द नाउन्स फ्रॉम वर्ब्स, फ्रॉम ऍडजेक्टिव्ह. आता जी आपल्याला ऍक्टिव्हिटी आहे त्यासाठी मी हे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. Now let's come to the another second question. Let's see. Yes, काय करायचे आपल्याला इथे? These are the
फ्रेजेस अँड एक्सप्रेशन्स, हा लेसन फ्रेजेस आणि एक्सप्रेशन साठीच आहे. इतके सारे नवीन आपल्याला फ्रेजेस इथे समजले. बरोबर. आपण या फ्रेजेस, जसं मराठीत आपण वाक्प्रचारांचा मराठीत अर्थ सांगून आपण वाक्यात प्रयोग करतो, शब्द समूहांचा वाक्यात प्रयोग करतो, त्या पद्धतीने आपण इथे करायचं. नाउ सी द मीनिंग ऑफ द phrases or the expression. First one is, students, listen carefully. If you want to write down, then write down. To send for means to call, to arrange somebody. एखाद्याला बोलावणं, पाठवणं. To send for. With full dedication. Committed to that task. Put our continuous effort in that task. त्या कामाबद्दल पूर्ण समर्पित असणं, पूर्ण कटिबद्ध असणं, याला म्हणतात विथ फुल डेडिकेशन. द मेसन डिड हिज वर्क विथ फुल डेडिकेशन, असा संदर्भ आपल्याला येऊन गेलेला. सो विथ फुल डेडिकेशन, कामाबद्दल समर्पित असणं. इन ग्रेट डिमांड, द मेसन वॉज इन ग्रेट डिमांड. सगळीकडून लोक त्याला बोलवत होते. बिकॉज ही वॉज अ एक्सलंट वर्कर. म्हणजे ग्रेट डिमांड, खूप मागणी असणे. टू मीट द नीड्स ऑफ. नीड याचा अर्थ होतो गरज, आणि टू मीटचा अर्थ इथे भेटणे असा या अर्थाने नाही घ्यायचा. ही फ्रेज वेगळ्या अर्थाने आपण पाहिजे. टू मीट द नीड्स ऑफ, गरजा पूर्ण करे. To make up one's mind means to make decision. Decide something. एखादी गोष्ट ठरवणे, निश्चय करणे, त्याला म्हणतात make up one's mind. म्हणजे once he made up his mind, nothing can stop him. आपण एखादी गोष्ट ठरवली एखाद्याने, तर कोणीही थांबवू शकत नाही, या अर्थाने. To make up one's mind, to take decision. To no avail. No use, no advantage, उपयोग नसणे, व्यर्थ असणे, या अर्थाने टू नो अवेल ही फ्रेज वापरली जाते. अँड लास्ट वन इज टू हँड ओव्हर. म्हणजे हँड ओव्हरचा अर्थ होतो पास रिस्पॉन्सिबिलिटी. आपली जबाबदारी एखाद्या दुसऱ्याला सोपविणे, काम सोपविणे, त्याला म्हणतात टू हँड ओव्हर. एवढ्या या फ्रेजेस आपण या पाठामध्ये शिकलो. नाव दिस इज द टाइम टू यूज द फ्रेजेस. योग्य जागी आपल्याला वाक्याच्या अर्थानुसार आता ती फ्रेज वापरायची. सो फ्रेंड्स, आर यू रेडी? येस. Yes, teacher. येस. शी डज हर जॉब. Teacher, can I? Gayatri. Very good, Gayatri. Can I? May I? You can use this expression. Yes, Yes, teacher. Gayatri. She does her job with full dedication. Very good. Now see the answer. Yes, correct answer. Now who will read the second? Teacher Vishakha. Yes, Vishakha. One should dash dash to help others when needed. Teacher, मी उत्तर सांगू? Yes. One should make up one's mind to help others when needed. Okay, Vishakha, your answer is correct. But beta, one should. You should pronounce SHOULD. That is should. Got it? Yes, teacher. Yes, correct answer. Make up one's mind. Yes. Now third. Are you ready for this? As Mr. Jadhav was transferred to Chennai, he had dashed his responsibilities to his assistant. Teacher, can I tell? Neha? Yes, yes, Neha, please.
As Mr. Jadhav was transferred to Chennai, he had to hand over his responsibility to his assistants. शाबास बेटा. मराठीत काय होतो अर्थ टू हँड ओव्हरचा? सोपविणे. इथे बघा रिस्पॉन्सिबिलिटी शब्द, हा जबाबदारी सोपविणे. नाव लेट्स गो अहेड. येस, हँड ओव्हर इज द करेक्ट आन्सर. येस, द लेबर्स इन्कम वॉज नॉट सफिशियंट. फ्रेज सांगा पटकन. Teacher in grade diamond to meet the needs of. Yes, to meet the needs of. Now I'll read the sentence. The labor's income was not sufficient. गरजा पूर्ण करण्यासाठी त्या मजुराचं इन्कम, उत्पन्न पुरेसं नव्हतं. To meet the needs of. Yes, next. Yes, who will read the sentence? Ma'am, Neha. Yes, may I? Neha? Yes. Because of a flat Fault, beta fault. fault in the Wiring. they will have to send for an electrician. शाबास. इलेक्ट्रिशियनला बोलावणं पाठवलं because the fault in wiring. Okay. Next, mother tried to change her son's habit. आईने मुलाच्या सवयी बदलण्याचा प्रयत्न केला, but no avail, no use, व्यर्थ. See the phrase no avail. Mangoes from Ratnagiri are always. Which phrase is here? Teacher in great demand. खूप मागणी आहे रत्नागिरीच्या हापूस आंब्यांना. So these are the new phrases and expression we have learned from this lesson. So please write down the English workshop. Read the lesson very carefully. Try to understand the new words. Try to make sentences from that new words. See, use the given words and make sentences. And the second activity is find any 2-3 quotations on hard work. तुम्ही जर सर्च केलं तर तुम्हाला हार्ड वर्क असा शब्द टाकल्यानंतर अनेक कोटेशन्स, चांगले विचार त्या विषयावर आधारित मिळतील. मग ते तुम्ही शोधायचे आणि छान डेकोरेटिव्ह स्टाईल मध्ये सुंदर हस्ताक्षरात ते छान लिहायचे. ओके, अँड डोंट फक्त लिहू नका, ते आपण त्या पद्धतीने वागण्याचाही प्रयत्न केला पाहिजे. सो चिल्ड्रन, let's stop here. Okay, always work hard, always believe in yourself. The success is yours. सतत प्रयत्न करत रहा. Okay, bye all of you. Thank you very much.